या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 28 मे रोजी 70 फूट रोड भाजी मार्केट इथं भेट दिल्यानंतर भाजी विक्रेते रोडवर विक्री करत असलेलं त्यांच्या निदर्शनास आलं होतं। महापालिकेची न्यू पाचापेठ इथं चिप्पा मार्केट सर्व सोयीने युक्त असताना रिकाम्या स्थितीत आहे। यापुढे भाजी विक्रेत्यांनी रोडवर अथवा रोडच्या कडेला थांबून भाजी विक्री न करता चिप्पा मार्केट इमारतीमध्येच भाजी विक्री करावी। तसंच नागरिकांनी रस्त्यावर विक्री करणाऱ्यांकडून भाजी खरेदी न करता चिप्पा मार्केट या ठिकाणी बसलेल्या विक्रेत्यांकडूनच भाजी खरेदी करावी। येथील परिसरातील राहणाऱ्या नागरिकांचे आणि वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी याबाबत वाहतूक शाखेच्या तक्रारी आणि परिसरात अस्वच्छता होत आहे। यापुढे भाजी विक्रेते रस्त्यावर भाजी विक्री करताना आढळल्यास त्यांच्या जवळील विक्रीस असलेला भाजीपाला जप्त करून विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिलेत। त्यानुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचं मल्लीनाथ तोडकर यांनी सांगितलं। राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनानं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य भारतीय जैन संघटनेनं अर्थात BJSनं स्वीकारलंय। या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त गावांनी या योजनेत सहभाग घ्यावा यासाठी BJS प्रयत्न करणार आहे। या अनुषंगानं BJSच्या सहाय्यानं योजनेचा प्रचार करण्यासाठी योजनेची माहिती देण्याकरता अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या 3 तालुक्यातील ग्रामसेवक यांची प्रशिक्षणपर कार्यशाळा पार पडली। या प्रशिक्षणाची सुरुवात सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, भारतीय जैन संघटना राज्याध्यक्ष केतन शहा, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद संजय पारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। नियमित सायकल चालवल्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं। सायकल चालवल्यानं वजन कमी होतं, हृदय निरोगी राहतं, स्नायू मजबूत होतात आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते। आरोग्यासोबतच सायकलिंगमुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी होतो, ज्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी होतं आणि पर्यावरण संरक्षण होतं। म्हणून प्रत्येकानं सायकलिंगला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावं असं आवाहन सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी केलं। भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीनं जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी यादव बोलत होते। यावेळी निवृत्त अधिकारी सतीश घोडके, रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभिनय भावठाणकर, निवृत्त जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे, पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर आणि कार्यालय सहाय्यक JM हन्नुरे आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्यांचं तातडीनं आणि प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेनं एक महत्त्वाचा आणि अभिनव उपक्रम हाती घेतलाय। आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या निर्देशानुसार यापुढे प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत नियंत्रण अधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित विभागीय कार्यालयामध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे। या दरबारात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांच्या थेट उपस्थितीत नागरिक आपल्या समस्या मांडू शकतील आणि त्याचं निराकरण करून घेतलं जाईल। या जनता दरबार उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची, शहरातील समस्या मांडण्याची संधी उपलब्ध करून देणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यावर जलद गतीनं उपाययोजना करणं हा आहे। यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होऊन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल। हद्दवड भागातील शेळगी परिसरातील नागरिकांसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिबिराचं उद्घाटन झालं। याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। 1992 साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण 13 गावं सोलापूर शहरात समाविष्ट झाली। त्यावेळी कच्च्या आराखड्यानुसार गुंठेवारी खरेदी विक्री झाली होती। शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्यानं हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं। याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा करून शासनाकडून गुंठेवारी नियमित करण्याबाबत आदेश पारित करून घेतले होते। शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हजारो नागरिकांना गुंठेवारी नियमित करता येणार आहे। या शासन निर्णयाचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख संपर्क कार्यालयातर्फे शेळगीमध्ये हे शिबिर झालं। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा
आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ऍडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.